महाराष्ट्रातील शेतकरी भूधारक आणि विकास कामांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. एनए परवानगी, एनए सनद आणि दरवर्षीची एनए आकारणी आता इतिहास जमा होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेनं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुरुस्ती कायदा 2025 एकमतानं मंजूर केला असून जमीन विकासाची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. जमीन विकासासाठी ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री बावनकुळे घेतले. आतापर्यंत शेती जमीन बिगर शेती वापरासाठी म्हणजेच एनए करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी, एनए सनद आणि दरवर्षी एनए कर भरावा लागत होता. मात्र नव्या कायद्यानुसार जर जमीन विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखड्यात MRTP कायदा 1966 अंतर्गत मान्य वापरात असेल तर एनए परवानगी लागणार नाही, एनए सनद लागणार नाही, दरवर्षी एनए आकारणीही लागणार नाही. ऑन स्क्रीन टेक्स्ट नो परमिशन नो, एनए सर्टिफिकेट नो, ॲन्युअल एनए टॅक्स नो. एकाच वेळी आता याऐवजी लागू होणार म्हणजेच एक वेळचा एनए प्रीमियम. हा प्रीमियम जमीन मालकाकडून म्हणजेच नियोजन प्राधिकरणाकडूनच वसूल केला जाईल, तोही बांधकाम परवानगी देण्यापूर्वी. ग्राफिक्स 2 प्रीमियम दर कलम 47(2) ASR मूल्यावर आधारित 1000 चौरस मीटर पर्यंत 0.1%, 1000 ते 4000 चौरस मीटर 0.25%, 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त 0.5%. जर 1000 चौरस मीटर जमिनीचे बाजार मूल्य 1 कोटी रुपये असेल तर प्रीमियम फक्त 10,000 रुपये इतकाच भरावा लागेल. ग्राफिक्स 3 विशेष तरतुदी. 31 डिसेंबर 2001 पूर्वी एनए जमीन 2001च्या ASR नुसार प्रीमियम, 1 जानेवारी 2002 नंतरची एनए जमीन त्या वर्षाच्या ASR नुसार राज्य सरकारला सार्वजनिक हितासाठी सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग, पर्यटन, वेअरहाऊस यांसाठी हा प्रीमियम माफ करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. यामुळं ड्युअल टॅक्सेशन संपला असून नगरपालिका कराशिवाय केवळ एनए कर आता आकारला जाणार नाही. ग्राफिक्सचे 4 फायदे. प्रक्रिया सोपी, शेतकऱ्यांना दिलासा, विकासाला गती, भ्रष्टाचाराला आळा. थोडक्यात काय तर एनए परवानगीचा जाच संपला. एकरकमी प्रीमियमनं प्रक्रिया सुलभ झाली आणि महाराष्ट्रातील जमीन विकासाला नवी दिशा मिळाली. सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.